देवानं पहिली संघटना निर्माण केली, सगळ्या जगातली पहिली संघटना, चोर संघटना, अखिल भारतीय चोर संघटना, ज्याच्यामध्ये ओनली चोर होते आणि चोरी कशी करायचं प्रशिक्षण दिलं जात असायचं. देवाने सांगितलं आपल्याला खाऊ देत नाहीत ना, लोणी देत नाहीत ना, मथुरेच्या बाजाराला जाऊन विकतात ना आई बाप, आता आपण चोरून खायचो, भेटत नाही ना, सीधे उंगली से घी नाही ना निकलता तो उंगली टेढ़ी करणे का, आपलं आपणच खायचं. महाराज सगळ्या संघटना जमा झाल्या, असे एक एक नमुने होते त्याच्यात आणि 5 गोष्टी घ्यायच्या. पहिली माती, दुसऱ्या गोट्या, तिसरे खडे, चौथ्या सराट्याच्या काट्या आणि 5वं तिखट. काय घ्यायची? माती, दुसरं गोट्या, तिसरे खडे, चौथं तिखट, 5वं सराटे. सराटे माहित तुम्हाला? सराटीचे काटे दिसत तर नाही, टोचतात तर लई, माहित आहे ना. आणि ती टोचतात कमी पण काढायला लई वेळ लागतो. हे 5 कारण आहे का. जर चुकून माकून सापडलोस तर पहिल्यांदा माती टाकायची, घसरतय बर का. खडे माठ हाणून बघायला भरल्यात का, रिकामेत. टांग आवाज आला की रिकामेत, टुंग आवाज आला की भरलेले आहेत. आवाज मोठा झाला की रिकामेन, बारका झाला की भरलेले. गोट्या माठ फोडायला, म्हणजे त्यात ताक आहे का, दही आहे का, लोणी, हे पाण्यासाठी. जर फोडलं तर ताक व्यवस्थित एका लाईनीतनं खाली येईल, दही असलं तर अजून फोडावं लागेल. आता सराटीचे काटे चुकून माकून सापडलोच तर वाटेत टाकायला ती बसतात काढीत, तर आपण जायचं पळून. आणि त्यातून बी जर त्यांची सुटका झाली, त्यांनी काट्यातनं पळायला लागले तर तिखट कशाला, डोळ्यात टाकायला. बसू द्या चोळीत. मग पुन्हा काय सापडतोय आपण त्यांना, काय बघा आजकाल असले चोर सापडणं लय अवघड आहे. आणि आमचे काय चोर आहेत, आमच्या पोरांना कॉपी करायची कळना. ती इतकं हुशार आहे आणि कॉपी करतय, दरबारच्यानं पकडतय. आणि इतकं हुशार आहे, भूगोलाच्या पेपराला इतिहासाची कॉपी घेऊन जातोय महाराज बरं का, इतकं तर शहाणं आहे. अरे कॉपी करणं सुद्धा लई मोठं, म्हणजे डोकं लागतं कॉपी करायला. आणि कॉपी किती डोकं लागतं बघा. मास्तर आलाय का बघायचं, इकडं तिकडं बघायचं, त्याला संशय नाही आला पाहिजे, पेपरवर ठेवला पाहिजे, पेपराच्या खाली कॉपी असली पाहिजे, स्क्वॉड असते त्याकडे लक्ष द्यायचं, कोण बघतंय का त्याकडे लक्ष द्यायचं. त्यातच घामाघूम पेपर लिहायला वेळ भेटत नाही, कॉपी करायला कसा भेटतो देव जाणे बरं का. चला मग महाराज हे अशी चोरीची तयारी केली, सगळ्यात चोऱ्या सुरू झाल्या. हळूहळू यशोदा मातेकडे गारानं यायला लागलं. महाराज प्रत्येक जण यायची, यशोदा मातेला पटेना झालं. तुम्ही 12 घरच्या 12 घे गवळ्याच्या नारी, तुम्ही लपुनियाचा भोरा आळ घेता श्रीरंग धरा, तुम्ही लपुनियाचा भोरा आळ घेता श्रीरंग धरा, तुम्ही भलत्याच्या ढाल गजा घे गवळ्याच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गवळ्याच्या नारी. त्यांनाच म्हणायची लय, तुम्हीच मला सांगताय महाराज एक 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 गवळण न्यायची. एकदा तर सगळा गोळकाच आला आणि एकीनं सांगायला सुरुवात केलं. काय बाई तुझा कृष्ण काय वाटत म्हणले, खायचं तर गपचूप खावा की. म्हणले ताक लोणी सगळं खाल्लं, दारात माझा सासरा होता 85 वर्षाचा, गपचूप जावं तरी म्हणली कडून. ती उरलेला सगळा माठ त्याच्या डोक्यात फोडला म्हणली. बस जगलं, नाहीतर म्हातारीनं माझा जीव घेतला असता. दुसरी म्हणली ही तर काहीच नाही, मी झोपले होते, आला स्वतः सगळं खाल्लं आणि शेवटचा लोण्याचा गोळा माझ्या तोंडात टाकून गेला. सासू बाजारात आली आणि माझ्या तोंडात लोण्याचा गोळा बघितला आणि म्याच लोणी खाल्लं म्हणू म्हणू मारलं ग. मी तर देवा शपथ खाल्ला नाही, पण सासूचा मार मला खावा लागला. तिसरी म्हणली ती तर काहीच नाही, याने बाई भाग केली करणी, याने बाई भाग केली करणी, पतीची जाडी मारली वेणी, दोहीची गाठ बांधोनी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी. गाठ बाई कुणाची सुटेना, गाठ बाई कुणाशी सुटेना, तुझा दाना तुझा दाना
कुटवर मी न माझा नवरा झोपलो होतो. माझी लांबलचक येणी, त्यांची लांबलचक दाढी, दोघाची गाठ मारली. आख्या गावात आमचा मोर्चा चालला होता म्हणली. माझं आसन ह्यांचं असं. अगं बाई, जळता जळना, तुटता तुटना, सुटता सुटना. काय शहाणा आहे म्हणली. चौथी म्हणली ती तर काहीच नाही, आम्ही दोघं झोपला होता, आमच्या पांघरुणात मुंगूस सोडून गेला ग तुझा कडू म्हणली. रातभर आमच्या दोघात कबड्डी होती म्हणली. काय सांगायचं तुला, पायी पाया पडते ग. आता काय आम्हाला इथं राहायचं, जाणार आम्ही गोकुळ सोडून जाणार. मला एक का सांग यशोदे, कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. आता कंटाळलो, आता त्याला मार्गी लाव. मग आता यशोदा माता देवाला सांगते, देवा बास, आता बास, आता संपलं, आता गपचूप बालवाडीला जायचो. आजकालच्या म्हाताऱ्यात, आजकालच्या बाया तर लेकराचा तरसच करून घेत नाहीत. 2.5 वर्षापासून आता नर्सरी चालू झाली. लेकरं अभ्यास करू करू मरायची हो. थोडं जगू द्या की त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या. तेव्हापासूनच तुम्ही त्याला मिस मॅडम. आणि लेकरं काय शहाणी येते वय. एक पोरग होतं 5 वर्षाचं आणि त्याला शाळेत जायचं नव्हतं म्हणून 2-3 दिवस घरी बसलं. आणि आजोबाला सांगितलं, आजोबा मॅडम आली दारात तर मला सांगा बरं का, मला सांगा. मग महाराज त्या की दिवशी मॅडम त्याची दारात आली आणि आजोबा म्हणला, पिंट्या लाप, पिंट्या लाप, तुझी मॅडम आली, पिंट्या लाप. पिंट्या म्हणला, बाबा तुम्हीच लापा. म्हणून मी कोण लपू. ती म्हणला, मी मॅडमला सांगितलंय आमचा आजाम यालाय म्हणून. इतकी शाणी लेकरं आहेत म्हणून मी शाळा बुडवली. असं मॅडमला सांगितलंय की मी आता 10-15 दिवस शाळेत येणार नाही, आमच्या घरी सुतं काय आमचा आजाम यालाय. इतकी डोकं चांगले असतात त्याच्यामुळं. हे बघा, लेकरांना थोडंफार जगू द्या निवांत. पण पहिली शाळा काय अशी नव्हती. गाई गोपाळ यमुनेच्या तटी हे घेऊन जायचं. छोटी छोटी गैया छोटे छोटे कान, छोटी छोटी गैया छोटे छोटे कान, छोटस 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 भारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे कान, छोटी छोटी गैया छोटे छोटे कान, छोटस 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 भारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे कान, छोटस 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 भारो मदन गोपाल. छोटस भारो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. बीच में बीच में बीच में भारो मदन गोपाल. बीच में भारो मदन गोपाल. छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटस 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 भारो मदन गोपाल. छोटस भारो मदन गोपाल. देव चालला गाई घेऊन. एके दिवशी जाता जाता देवाला दिसली राधा. कोण दिसली? राधा. आणि आईकडे देव गेले आणि आईकडे हट्ट धरला. राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया रचा दो मेरो प्यार. ओ मैया मैया रचा दो मेरो प्यार. काय हट्ट धरला? मला त्या राधे संग लग्न करायचंय, आत्ताच्या आत्ता करायचंय. आत्ता म्हणजे आत्ता. यशोदा माता देवाला सांगते, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. कैसे रचा तू तेरो प्यार ओ कान्हा, कैसे रचा तू तेरो प्यार. वो कितनी गोरी है, तू कितना काला है. वो कितनी गोरी है, तू कितना काला है. कैसे रचा तू तेरो प्यार ओ कान्हा, कैसे रचा तू तेरो प्यार. ती म्हणसाल काय महाराज, मग आमच्याच पोरांचं काय चुकतंय? आमचं बी पोरगा आम्हाला हीच म्हणतो, आई लग्न करीन तर तिच्याशीच करीन, नाही तर करणार नाही.
पण देवाचं वेगळं महाराज, राधेचं खरंच प्रेम होतं. आणि राधा ही कल्पना आहे, जिथं भक्तीची धारा आहे तिथे राधा आहे. मिठे रस से भर्यो रे, मिठे रस से भर्यो रे, राधा रानी लागे, राधा रानी लागे, मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे, मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे. मिठे रस से भर्यो रे, मिठे रस से भर्यो रे, राधा रानी लागे, राधा रानी लागे, मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे, मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे. देवाला वाटायचंच. मी म्हणलं ना की नाही, त्या सगळ्या गवळणी म्हणजे ते सगळे ऋषी मुनी, सगळ्या गवळणींना देव छेडायचे, छेड काढायचे. एकदा तर महाराज सगळ्या गवळणी यमुने मातेमध्ये गेल्या स्नान करण्यासाठी आणि देवाने सगळ्यांचे वस्त्र लपवले. महाराज ते सुंदर हे आहे बघा. आणि लपवल्यानंतर सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, देवा अशी लज्जा करू नको देवा, आम्ही वर नाही येऊ शकत, वस्त्र नाही घातले. देव म्हणला, तुम्हाला कुणी सांगितलं होतं वस्त्र कधी पाण्यात जायचं नाही, ती आई आहे आपली, तिच्यामध्ये वस्त्र कधी जायचं नाही. हा धडा शिकवण्यासाठी देवानी सगळे वस्त्र लपवले होते महाराज. आणि सगळे वस्त्र लपवल्यानंतर अशा गवळींना पश्चाताप झाला. देव वर बसून बासरी वाजवायचा कपड्यावर बसून, आणि कपडे काही देत नव्हता. इतक्या खोड्या केल्या महाराज. थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवू कितींदा, ऐक मुकुंदा विनवू कितींदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवू कितींदा, ऐक मुकुंदा विनवू कितींदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. भरली दुपारा दिवस आला बरा, भरली दुपारा दिवस आला बरा, भानुदास गेला असे चंद्राच्या आत, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विनवू कितींदा, ऐक मुकुंदा विनवू कितींदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, वस्त्र दे रे गोविंदा, दे रे गोविंदा. घरी माझे सासू सासरे करतील सासरवास, वस्त्र दे रे गोविंदा. अशा खोड्या केल्या नाही. आई आई ग, त्या खोड्याला काही प्रमाणच नाही. आता मात्र सगळे कटाळे, सगळे कटाळे. सगळ्यांनी गावाच्या बाहेर वाळीत टाकलं देवाला. देव आता सगळे गोपाळ घेऊन काला करायला निघाले. यमुनेच्या तीरावर जाऊ लागले, खेळ खेळू लागले. आता मात्र वेळ झाली महाराज. सगळे कटाळी खेळू खेळू, नाही नाही हे नाही, हे तिकडली बरं का. आता मात्र वेळ झाली. सगळे कटाळले खेळ खेळून महाराज. नाही खेळ होते ते काय आमच्यासारखं क्रिकेट बिरकेट देवाच आहे. आम्ही काय आमच्यासारखी पोरं होती वय काय पबजी खेळू खेळू कटाळायची वय. होय पबजीवाल्यांना हो काय भेटतं रे पबजी खेळून. लय पोरं बेकार निघाली. पबजीमुळं काय करतील याचा भरोसा. हे एवढाच ऊत आलाय ना, ऊत एवढाच ऊत आलाय ना गोळ्या मारायचा. तर जा बॉर्डरवर जा, खरी बंदूक मिळवा, 10 गोळ्या छातीवर खा आणि मग बघा पबजी काय असते ती. इथे ठाय ठाय धर 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 पकड 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 पकड, ह्याला काय धंदा बनायचं होय. आणि हे बघा असलं करून मरण्यात तरी काय अर्थ आहे. मरायला लागली त्या पबजीच्या नादात. अहो एका पोरानं कुंभार नावाचा एक मुलगा होता कुठल्या तरी, मला लक्षात नाही, पेपरला बातमी आलती बघा. त्याने बापाचा गळा दाबला, त्याचा हात बाहेर काढला, पाय बाहेर काढला. एक रागचित काल होता. कारण होतं बापानं त्याचा पबजीचा जो गेम आहे ना तो अनइन्स्टॉल केला होता, म्हणजे मोबाईलमधनं काढून टाकला होता. म्हणून त्यानं बापाला जीव घेतला. मग आपली आवला जर आपला जीव घेत असेल तर असल्या जाती जन्मालाच नाही घातलेलं बरं पबजीमुळं. आणि हे बघा बापा हो, पोरगा मेला ना
तर स्वाभिमानानं सांगता यावं असं पोराचं मरण असावं. पोरगा दारू पिऊन मेला, गावात तोंड दाखवायला जागा आहे? गोवा गुटखा खाऊन मेला, गावात तोंड दाखवायला जागा आहे? चला, पोरीच्या पायात मेला, 12वी नापास झाला, फाशी घेतली मेला, लय गाडी पळवली, धडकाला मेला, लय अभिमानानं सांगू शकता पोरगा मेला म्हणून? मेल्यावर सुद्धा अभिमान वाटावा असं मरण असावं. पोरं हो, एखादा आर्मीतला जवान मरू द्या आणि त्याच्या बापाला कुणीतरी विचारू द्या, का हो राम भाऊ पोरग गेलं, वाईट वाटतं? बापानं वर मान करून सांगितलं पाहिजे. वाईट कसं नाही वाटणार? म्हातारपणाची काठी गेली, पण स्वाभिमान वाटतो. माझा पोरगा तुमच्यासारखं कुत्र्याच्या मरणाने न मरता या देशाचं रक्षण करताना मेलं, या अभिमानानं ताठ मान झाली पाहिजे, त्याला मरण म्हणायचं. तो का म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्तिमान. सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं, सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं, लेकिन मर के भी जो याद आए उसे इंसान कहते हैं. त्यालाच माणूस म्हणायचं महाराज. आणि असं जगा, मरायचंय तर असं मरा. अरे मरण असावं संभाजी राजांसारखं. काय स्वाभिमानानं मरण होतं महाराज. लोकांच्या दग्यामुळे, स्वतःच्या लोकांच्या दग्यामुळे मुघलांच्या हातामध्ये गेले, देह बांधलेला, साखळदंडांनी सगळे हातपाय बांधले, अंगावर शस्त्रांचा मार, लाटाच्या लाटा रक्ताच्या देहातून वाहत आहेत, अवयव कापले जात आहेत आणि झालेल्या जखमीला त्रास व्हावा मग तिखटाची मिठाची चुळण अंगावर केली जाते. प्राण कंठापर्यंत आलाय, आता जीव जाणार आहे. कारण आता सळसळती सळई नजरेत घुसणार आहे आणि नजर बाहेर येणार आहे. आता जीव जाणार आहे माहित आहे. सळई नजरेच्या एक टोक लांब आहे आणि मुघलांनी प्रश्न विचारलाय, सांभा जिंदगी प्रिय है तो बात मान लो, जिंदा छोड़ देंगे. काय ऐकायचंय काय बाबा तुझं? सिर्फ हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारे नाम की जय जयकार कर लो, हम तुम्हें इस तख्त का शहनशाह बना देंगे. ए नालायका, काय मारायचं ते मार, अरे काय माझ्या जीवाची लाहिलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. अरे मेलो तरी बेहत्तर, पण धर्म कधी सोडणार नाही. त्याला संभाजी राजे म्हणायचं, त्याला मरण म्हणायचं. इतक्या थाटात मरण असावं. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला. नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला. माणसाला शोभेला सा, माणसाला शोभेला सा एक सौभाग आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. अरे याला जगणं म्हणायचं. आपली सुद्धा पोरं शिवराय घडतात, पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका त्यांचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका त्यांचा पाय. दारू गुटखा जुगार असल्या करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसलीच, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल महाराज, तुम्हीच घडाल. एवढं आचरण शुद्ध आणि एवढी नजर पवित्र ठेवा. गाड्या पळवून, जीन्स टाईट घालून, पबजी वापरून, टिकटॉक करून मोठा होत नाही. काय महाराज पोरांनी नाही ते धंदे लावले. हे बघा ती पिपाणी एक यात्रेत कोणी काय आणतं दिवस झाले बरं का. सगळ्या माणसाचे कानं फुटायचे काम आहेत. लय अवघड आहे. हा, यांना वाईट करायला सांगायची गरज नाही. चांगलं मात्र टाळ घेऊन उभा राहा म्हणलं राहणार नाही. टाळ घेऊन बिलकुल नाही. पण नाच म्हणायची गरज काय? नाचतो महाराज ते तसलं नाचणंच नाही महाराज. फक्त नाचायचं तिथं नाचा. चला पोरांनो सांगणं आपलं काम आहे. थोडंफार नीट वागा. मी फक्त सांगू शकते. तुम्ही असंही कुणाच्या बापाचं ऐकत नाही. माझं ऐकताल ह्याची कमीच गॅरंटी आहे. पण ऐका, आपण तुमच्या बहिणीसारखे तुमच्या चांगल्यासाठीच सांगणार महाराज. असं जगा ना जीवनामध्ये आपलं नाव व्हावं असं. मग जीवनामध्ये मरण असावं पण थाटात असावं. मग महाराज सगळे गोपाळ तिथं गेले. काला करायला सुरुवात झाला. सगळ्यांनी अनेक प्रकारचे पदार्थ आणले होते. सगळे एकत्र केले. सगळे इतके खेळ खेळून झाले महाराज. हुंबरी हा देखील एक खेळ आहे.
मला इतके खेळ अबक दुबक तिबक पोरा खेळ इटे दांडू अबक दुबक तिबक पोरा खेळ इटे दांडू पोरा भिवू नको गांडू. तर असे खेळ आहेत महाराज. तुम्हालाच कळलं ते बरं झालं, कोण ऐकून नाही गेलं. तर असे अनेक प्रकारचे खेळ आहेत आणि असे अनेक खेळ खेळून सगळे थकले महाराज. इतके खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर विटी दांडू झाला, चेंडू फळी झाला, हुंबरी झाला, ते सुरकारुंबा माहीत तुम्हाला? सुरपारुंबा माहीत आहे का? खेळलाय का कधी? आता काय नुसतं त्याच्यावरच लुडो वगैरे हेच चालतं. खेळ खेळत जरा. असे अनेक खेळ खेळले सगळे. आता खांदी बहार पोटी भूक काय खेळायाचे असं म्हटल्यानंतर सगळेजण एकत्र झाले, सगळे पदार्थ जमा केले. पण पेंद्याकडं एकही पदार्थ नव्हता. पेंदा परिस्थितीने गरीब होता. सगळं मथुरेला नेलं होतं दही दूध आणि खायला काहीच नव्हतं. देव म्हणला हे नियम आहे, तुला पोटभर भेटेल पण आपलं कणभर टाकल्याशिवाय तुला पोटभर भेटणार. कणभर का होईना पण तुला तुझं टाकावं लागेल तेव्हा तुला पोटभर. कणभर देवाला द्या, देव पोटभर देते, पण कणभर देणं गरजेचं आहे. देव म्हणला असं कसं थोडंसं खातो ना, एवढं कोण खाणार आहे? म्हणला ती वाया जाऊ दे पण तुला तुझं टाकल्याशिवाय भेटणार. पेंद्या पळत पळत घरी गेला. सगळे माठ चापचून बघितले, एका माठात गोठभरच ताक होतं. पण ती म्हणला देवाला कसं न्यावं, चांगलंय का नाही, म्हणजे बेकार झालंय का नाचलंय का पाहावं. त्यानं ती गोठभर बी ताक तोंडात टाकलं. गोठभरच होतं, ती बी तोंडात टाकलं. पण त्याला ती लय आवडलं. तसाच पळत देवाकडे गेला, तोंड झाकलेलंच, आणि देवाला निस्ता खुणवायचा. देव म्हणला कान टाईतच दे एक. काय म्हणला त्याला बोलायला येईना, बोलावं तर तोंड आत जाईल ना ताक, एकतर सांडन तरी नाही तर आत तर जाईल. बोला. देवाला काय केलं पेंद्यानं, ही दोन बोट खालच्या ह्याच्यात आणि ही दोन बोट वरच्या वाटात, अशी दोन वाट दान करून उचलले आणि फुर्र करून आपल्या तोंडातली पिचकारी देवाच्या तोंडात हाणली. तुम्ही जर असता तर काय केलं असतं बरं? आशाला असं एक कोल्हापुरी चप्पल काढली असती, सणा ठोकलं असतं. पण देवानं काय केलं माहितीये का? देव म्हणला पेंद्या काय गोड ताक होतं र. ती म्हणला तीच तर सांगत होतं की कवापासून तोंड उघड म्हणून, पण तुला कळतंय वय? म्हणला लईच भारी होतं. अजून आहे का? पेंद्या म्हणला देवा आधीच दुष्काळ आणि त्यात तुझा 13वा महिना असला असता बाय. म्हणला गोटभरच होतो पण कंठाच्या कणभर सुद्धा खाली उतरू दिलं नाही देवा. जेवढं होतं तेवढं तुला, जेवढं होतं तेवढं दिलं देवा, आता नाही. देव म्हणला बरं झालं एवढं दिलं ना, आता तुला माझ्याकडनं इतकं फक्त यारे सगळे या इथं आलात ना, माझ्या पाठीमागे आलात ना, तुम्हाला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. फक्त आता चला तुम्हाला पोटभर देतो, मला दिलं ना आता तुला पोटभर देतो. सगळ्यांचा काला जमा झाला. चोऱ्या करू 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 कंटाळून आलेले, खिळू खिळू कंटाळलेले सगळे गोपाळ काला केला. काला खायला चालू केला. काला होतोय एवढा आनंदाचा होतोय. स्वर्गीची आम्हाला इच्छते देवा मृत्यू लोकी व्हावा. आता मात्र वरच्या देवांना कसं तरी व्हायला लागलं. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, कवळ काही कार्याचे, कवळ काही कार्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, कवळ काही कार्याचे, काही कार्याचे. आता ही झाला गोकुळातला. सगळे देव गोकुळाकडे बघायला लागले, कसं तरी व्हायला लागलं. सगळे देव म्हणले चला खाली खाली खाली. देव म्हणलाय नो एंट्री, होईना भिकारी पंढरीचा वारकरी झाल्याशिवाय काला भेटणार. देव सगळ्या गोपाळांच्या मध्ये मिक्स झाले. देव म्हणले आपापल्या बाजूला व्हारे, आपापल्या गडी बाजूला झाले. देव उघडे पडले. पाण्यामध्ये मासे झाले. देव म्हणला हात धुवायला जायचं, आपापल्या इथं पुसायचे. धुवायला जायचं, महाराज तिथंही भेटला नाही. देव म्हणला असलं भेटणार नाही, वारकरी व्हा नक्की भेटेल. हा झाला गोकुळातला.
आता सगळे संत मंडळी आषाढी कार्तिकीला एकत्र जमा झाले. सप्ताह झाला. आता सप्त्याचा काला आला. सगळे नामदेवराय, तुकोबाराय, एकनाथराय, जनाबाई, मुक्ताबाई, चोखोबाराय सगळे गोरबा काका एका पंक्तीत बसले आणि देवाने वाढायला सुरुवात केली. देवानं सगळ्या संत मंडळीला काला वाढला. पण देव म्हणला काला आहे, काला इतक्या सहजासहजी खाता येणार. आता एक काम करा, काला खायचा आहे ना तर आपलं जे हे मनगट आहे, हे वरचं मोठं मनगट, या मनगटाला काठी बांधा. काय बांधा? काठी बांधा. जेणेकरून हे असं होणार, वाकडं होणार नाही. इथे काठी बांधली आणि म्हणले आता खावा. लागले टुचूक टुचूक टुचूक. ह्याच्या पलीकडे वळत नव्हतं. खायचं कसं? कसं खायचं? तू कोवर आहे म्हणले एवढे काय चिंता करताय? एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुमरी, सुखे घालू हुमरी, सुखे घालू हुमरी. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुमरी, सुखे घालू हुमरी, सोपा उपाय. ज्ञाना तू मला खाऊ घाल, मी तुला खाऊ घालतो. नामा तू चोखाला खाऊ घाल, चोखा तुला खाऊ घालेल. गोरबा काका तुम्ही तिकडे निवृत्त. तुका म्हणे बाळबंत, तुका म्हणे बाळबंत, तुका म्हणे बाळबंत. बरवे नीत उत्तम, बरवे नीत उत्तम, बरवे नीत उत्तम, बरवे नीत उत्तम, उत्तम वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. बरवे नीत वैकुंठ, बरवे नीत उत्तम, उत्तम बरवे नीत उत्तम, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे. अशा प्रकारचा काला झाला संतांचा, गोकुळामध्ये झाला गोकुळांचा. महाराज गोड असा काला झाला. सगळ्यांनी भगवंताला एक रूप करून घेतलं. भगवंताचं रूप डोळ्यामध्ये साठवून घेतलं. भगवंताकडे भगवंताचीच मागणी केली आणि मग मात्र जिकडे तिकडे आनंद झाला. आज या सुंदर अशा कवाना गावामध्ये श्री संत नंदी महाराजच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला नामस्मरणाचा सप्ताह, कालपासून यात्रा आणि आज मात्र सप्त्याचा शेवट झाला. काला झाला.
जीवनाचं सार्थक झालं. जीवनाला का आला म्हणून केला जातो तो काला. जीवनाचं सार्थक सांगणारा, भगवंताला एकरूप करून घेणारा हा काला गोड असा झाला. महाराज तुम्ही सगळे आलात, तुमचे मनापासून आभार. सुंदर असे टाळकरी मृदुंगाचार्य सगळ्यांचं मनापासून आभार. गुरुवर्य त्यांचं देखील आभार. सगळ्यांचे अगदी सगळ्यांच्या मनापासून आभार. जीवनामध्ये कसं आहे ना, काही गोष्टी तत्परतेने केल्याशिवाय फायदा नाही. तुम्हाला मगाही सांगितलं, कालही सांगितलं, जीवनामध्ये काही गोष्टी करणं गरजेचंच आहे. धर्माला जपणं, देव देश धर्म जपता आला तर जीवन आहे महाराज, हे कायम लक्षात ठेवा. सांगणं काम आपलं आहे. शेवटी कीर्तनाला आलाय तसं काहीतरी घेऊन जा. हे बघा, मी फक्त सांगू शकते, त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. आणि सांगण्याला काहीच अर्थ नाही जर आचरणामध्ये आणायचं नसेल. म्हणून आचरणामध्ये आणा. पुन्हा एकदा संयोजक आयोजक नियोजक मंडळींनी मला बोलवलं, त्यांचे मनापासून आभार. आणि हे बघा, जीवनामध्ये आपण जर 100 रुपये कमवत असू तर जर ते 100 व्यवस्थित ठेवायचे असतील तर त्या 100रातले 10 धर्माच्या कारणी लागणं गरजेचं आहे. जर 10 धर्माच्या कारणी लावले तर 90 नीट राहतात. आणि जर 10चा वाटा काढला नाही तर 100च्या 100 जातात. मग आपलं काम आहे 90 टिकवायचे का 100च्या 100 जाऊ द्यायचे. हे बघा, कुठलीही गोष्ट, आता आपलं मंडळ एवढं आहे, एवढं ट्रस्ट चांगलं आहे, तर त्यांना हातभार लावणं आपलं काम आहे. कारण शेवटी आम्ही येतो, पण आम्ही बी काय फुकट येत नाही. आम्ही बऱ्यापैकी भरगतचं पाकिट द्यावं लागतं बरं का. कारण आम्हालाही गाडी असते, आम्हालाही घोडी असते, त्याच्यामुळे सगळा खर्च. बरं ते झालं, प्रसाद असेल, महाप्रसाद असेल, फक्त मी एकटीच नाही, कलाकार असतील, मंडप असेल, अनेक गोष्टी आयोजकांना सांभाळाव्या लागतात. त्यामुळं जर आपलं नीट ठेवायचं असेल व्यवस्थित सगळं, तर आपला थोडासा वाटा देवाला देणं फार गरजेचं आहे. म्हणून सध्या तनमनधनाने भगवंताची सेवा करा. योग्य ते अन्नदान करा, योग्य ते अन्नन भगवंताला द्या, जेणेकरून हा सोहळा असाच रंगत राहो. भगवंताकडे विनंती करते की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत श्री संत नंदी महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा उत्तर प्रगती करत राहो. भगवंताकडे विनंती. आणि अर्थातच एवढं माणसं घरदार सगळं सणवार सोडून इथं येतोय. आणि खरं सांगते, जागेची पुण्याई असल्याशिवाय माणसं जमा होत नाहीत. आज संत नंदी महाराजांचं काहीतरी एवढं मोठं श्रेय भगवंताचं आहे, ते भगवंताच्या चरणाशी आहेत की त्यांच्या कृपा आशीर्वादाने ते इतकी ताकद सांभाळतात की फक्त त्यांच्या नावावर एवढी माणसं इथे नामस्मरण करतात. ही त्या संतांची ताकद आहे. आणि त्या संतांमुळे आज आपण आहोत, आपण टिकतो. त्याचं कारण ते संत आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. असेच त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो हे भगवंताकडे विनंती करते. चुकलं असेल ते माफ करा. अज्ञान बाळाचे बोबडे बोलणे साबळीचे राणी उमापती. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. मी फक्त सांगू शकते महाराज, माझं पामरा काय थोरपण पायीची वाहन. एक सूचना आहे महाराज, कुणी पाहत असेल कुणी पाहत नसेल तर झी टॉकीज नावाचं एक चॅनल आहे मराठी, ज्याच्यावर संध्याकाळी 6 ते 7 मनमंदिर नावाचा शो लागतो. आणि सकाळी 7 ते 9 गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. तर एकदा गजरमध्ये म्हणजे गजरचे 7 भाग आणि 2दा मनमंदिरामध्ये 3 3 6 6 आणि 7 13 कीर्तन माझे ऑलरेडी झी टॉकीजला झालेत. तुम्ही म्हणताल झालंय ती काय सांगताय, पुढचं सांगते ऐका. माझं 2 तारखेला बीड खटोड प्रतिष्ठानच्या निमित्ताने शूट झालंय. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान असं त्या प्रतिष्ठानचं नाव आहे. त्यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचं शूट झालंय. आणि त्यामध्ये माझी टेलिकास्ट डे म्हणजे माझं जे टेलिकास्टिंग होणार आहे त्याची तारीख 17, 18, 19 फेब्रुवारी. लक्षात ठेवा, 17, 18, 19 फेब्रुवारी म्हणजे पुढच्या महिन्यात 94% 87 पॉईंट मार्क आहेत सेमी इंग्लिश माध्यमामधून. आणि 12वीला माझं सायन्स होतं, मला 12वीला 89% 86 पॉईंट मार्क आहेत. ही त्या भगवंताची देणगी आहे महाराज. एज्युकेशन आणि अध्यात्म काही एक फरक पडत नाही, फक्त करण्याची हिंमत लागते एवढंच. ती तुम्ही ठेवा नक्की. पुन्हा एकदा संतोष महाराज, दत्ता महाराज, त्यानंतर यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत. मी या ठिकाणी ताईचा सुद्धा सन्मान करू इच्छितो. ज्यांच्या
कुशीतून हे पुत्ररत्न जन्मलं त्या मातोश्री शिवलीलाताई पाटील बारसीकर यांच्या आई यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर ज्यांचं कीर्तन आपण या ठिकाणी रसाळवाणीने ऐकलं आणि समाजाला एक उपदेशपर या ठिकाणी त्यांनी जे आपल्याला उपदेश केला शिवलीलाताई पाटील बारसीकर यांचा सन्मान करण्यासाठी मी रोहिणी चल अशी मी संयोजक नात्याने सर्वांना नम्र विनंती करतो. हा कृपया सर्वांना विनंती की आपण कुणीही जाग्यावरून उठू नये अशी सर्वांना नम्र विनंती आहे. प्रसाद जाग्यावर मिळेल. मस्तक होते सगळी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानोबा 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 माऊली